My dear student, this is my 10th lecture. Okay. Here the point array. So in BSc first year you studied this point array. Okay. So array, what is array or what is the benefit of array? Array is an collection of memory location, or array is a set of variables that stores values, or array in a simple word, it is the number of memory locations, and each location can store an atom, and that atom having different data type. Okay. And the reason, what is the benefit of array, why we use the array, is the reason is that if you are dealing with a multiple atoms, like the example, okay, assume an employee, 10 employees data, okay, you have to include in C or C++ program there that employees name, age, salary, okay, and that employees total are 10. Okay. So, okay, to handle that kind of situation, to enter their data or to perform any kind of calculation like their total salary, to make their sum or to sort that data, to perform such kind of operation, okay, you created a program. And for that, for employee name, because here there are total 10 employees, so if there is, you don't have a way that array, then without array, if that facility is not available, that is not in use, okay, of array, then the other way is that you have to, for 10 employees, you have to separately declare each variable, like name for first employee name 1, for second employee name 2, name 3, 4, up to name 10. For their age 1, first employee age, second age, third age, likewise salary 1, salary 2, for each employee, for you have to declare a separate variables. And if you are using array, then you can manage all them very easily. So that is the benefit of array. For that we can use this mechanism, that is array. बघा, अरे हा कन्सेप्ट पाहतोय आपण. तर अरे म्हणजे काय? ओके, अरे इज द कलेक्शन ऑफ ॲटम. अरेमध्ये काय असतं, तर अरेच्या आतमध्ये ओके एकत्रित केलेले असे कुठलेही घटक असतात. ओके, आणि जे काय करतात, सारखाच डेटा टाईपचा डेटा काय करतात, स्टोअर करतात. जसं समजा तुम्ही INT के n ऑफ 10 दिलात, INT n स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये 10 दिलात, तर n हा अरेचं नाव झालं आणि तो टोटल 10 व्हॅल्यूज काय करतो, स्टोअर करत असतो. असंच जर अरे नसता तर काय करावं लागलं असतं, जसं इथे एक्झाम्पल मी दिलं आहे बघा. ओके, एम्प्लॉय एखादा आहे, ओके, कामगार एखादा आहे, आणि अशा 10 कामगारांची तुम्हाला माहिती द्यायची आहे. ओके, अशा टोटल 10 कामगारांची तुम्हाला काय करायची आहे, माहिती द्यायची आहे. तर 10 कामगारांच्या माहिती देताना तुम्ही त्याच्यामध्ये त्याचं नाव घेणार आहे, त्याचं एज घेणार आहे, त्याची सॅलरी घेणार आहे. तर 10 कामगारांची जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल आणि अरे ही सुविधा नसेल, तर तुम्हाला त्याचं नावासाठी ओके नेम 1 पहिल्या कामगाराचं, दुसऱ्याचं नेम 2, नेम 3, तसंच एज 1, एज 2, तर सॅलरी 1, सॅलरी 2, असं 10 एवढी सेपरेट व्हेरिएबल क्रिएट करावे लागतील. जर अरे असेल तर तुम्ही ते सिम्पली नेम स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये 10 देऊन 10 जणांची व्हॅल्यू, 10 व्हॅल्यूज तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. एज 10 दिलात तर ओके 10 जणांची व्हॅल्यू तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. ओके, तर हा आपण अरेचा कन्सेप्ट इथे बघतोय. किंवा अरे म्हणजे काय परत, ओके, अरे म्हणजे जिथं ओके एकापेक्षा जास्त मेमरी लोकेशन्स असतात, जिथं तुम्ही व्हॅल्यू स्टोअर करून ठेवू शकताय. ओके, जसं इथे दिलं आहे तुमच्या याच्यामध्ये. ओके, अरे इज अन सिम्पली नंबर ऑफ मेमरी लोकेशन्स, ओके, ऑन विच डेटा आयटम कॅन बी स्टोअर्ड. ओके, तर इथं आपण हा कन्सेप्ट बघतोय बघा. विथ एक्झाम्पल मी परत तुम्हाला एक्सप्लेन करणारच. ओके, तर इथं आपण बघतोय अरे ॲज अ क्लास मेंबर. ओके, अरे ॲज अ क्लास मेंबर. ओके, क्लास मेंबर मीन्स इट इज अ consist of two, okay, either data member or member function. So here
द डेटा मेंबर इज ऑफ टाईप अरे. क्लास मेंबर म्हणजे काय, क्लासचे मेंबर दोन असतात, एक डेटा मेंबर आणि दुसरा मेंबर फंक्शन. हे दोघांना मिळून क्लास मेंबर असं म्हणतात. तर इथं ह्या एक्झाम्पलमध्ये मी काय करतो आहे की जो डेटा मेंबर आहे तो अरे म्हणून वापरात आणतो आहे. तर हे एक्झाम्पल मी इथं त्याचा कोड केलेला आहे तो तुम्हाला दाखवतो की इथं पहा की इथं तुम्हाला ते लक्षात येईल बघा. इथं बघा ओके iostream.h ही फाईल आहे. नंतर नेमस्पेस आपण देतो std. ओके या गोष्टी मी ऑलरेडी सांगितल्या जातात, ह्याच्यापुढे परत मी सांगत जाणार नाही. तरी पण मी आता शेवट म्हणून तुम्हाला एकदा सांगतो परत. ओके iostream नावाची जी हेडर फाईल आहे या हेडर फाईलच्या आतमध्ये ओके सो दॅट फाईल कंटेन्स नंबर ऑफ स्टेटमेंट्स. या फाईलच्या आतमध्ये बऱ्याचशा स्टेटमेंट्स असतात. दॅट स्टेटमेंट सपोर्ट्स ओके सेव्हरल थिंग्स इन युअर प्रोग्राम. बऱ्याचशा गोष्टी ज्या तुमच्या प्रोग्राममध्ये आहेत ज्या तुम्ही इन्क्लूड करताय त्याला ते सपोर्ट करतात की ही फाईलमधल्या बाबी. तर त्यातलं म्हणून मी तुम्हाला हे हॅश इन्क्लूड iostream हे द्यावं लागतं. दुसरं युझिंग नेमस्पेस std हे काय द्यायचं, तर त्या iostreamमध्येच एक बाब आहे कुठली, तर एक स्पेस आहे नेमस्पेस आहे ज्याचं नाव काय स्टँडर्ड आहे, ते शॉर्ट फॉर्म आहे std. तो आपण वापरतोय, तेवढाच वापरतोय. सगळ्या फाईलमध्ये त्या फाईलमध्ये सगळंच वापरत नाही आहोत, त्यातलं फक्त std हाच वापरतोय. का, तर दॅट std सपोर्ट्स सी इन अँड सी आउट. तुमच्या प्रोग्राममध्ये तुम्ही सी इन अँड सी आउट वापरताय तर ते प्रॉपरली काम करायचे असतील तर तुम्हाला हा नेमस्पेस इन्क्लूड करावा लागतो. नेक्स्ट थर्ड लाईन कॉन्स्ट int साईज इज इक्वल टू 3. हे काय आहे, तर मी इंटिजर टाईपचं एक कॉन्स्टंट व्हेरिएबल डिक्लेअर करतो आहे. कॉन्स्ट दॅट इज अ कॉन्स्टंट व्हेरिएबल डिक्लेअर करतो आहे इंटिजर टाईपचं, आणि त्या व्हेरिएबलचं नाव साईज, आणि त्याला व्हॅल्यू किती दिली मी 3. तर साईज हे व्हेरिएबल आहे, त्याला व्हॅल्यू मी कॉन्स्टंट स्थिर अशी व्हॅल्यू दिली आहे किती 3. तर तुमच्या प्रोग्राम नोट्समध्ये ती 5 आहे, मी इथे 3 केले, थोडासा डेटा कमी केला आहे. ओके शेवटी अरेच उपयोग कसा होतं दाखवतोच तुम्हाला, पण मी थोडा डेटा कमी केला आहे का, कारण प्रोग्रामचं एक्झिक्युशन खूप मोठं होतं म्हणून तुम्ही फक्त 3 केला आहे. ओके तर इथं बघा कॉन्स्टंट एक व्हेरिएबल डिक्लेअर केले, त्याची साईज किती दिली मी 3 दिले, आणि व्हेरिएबलचं नाव काय साईज आहे जे इंटिजर टाईप आहे. नंतर पुढं क्लास कोणता आहे तयार केला आहे, पण क्लास स्टुडंट. क्लास स्टुडंट केला आहे, तो स्टार्ट झाला आहे 5 नंबरला तुमचा क्लासची डेफिनेशन स्टार्ट झाले, आणि ती डेफिनेशन संपले क्लासची. ओके जी डेफिनेशन संपते क्लासची बघा कुठं, डेफिनेशन संपली क्लासची 11 नंबरला. ओके 5 नंबरला क्लासची डेफिनेशन सुरू झाले, 11 नंबर लाईनला ती संपते. ओके तर बघा ओके कारण फंक्शन हे जे आहेत हे सगळे आउटसाईड द क्लास डिफाईन केलेत, आउटसाईड द क्लास सगळे फंक्शन डिफाईन केलेत. ओके तर बघा क्लासच्या आतमध्ये int रोल नंबर आणि int मार्क्स, म्हणजे स्टुडंटचा मी रोल नंबर घेतो आणि त्याचे मार्क्स घेते. तर या एक्झाम्पलमध्ये मी काय करतो, इथे तुम्ही आउटपुटला सुद्धा पाहाल. ओके रोल नंबर कुठल्याही एखाद्या विद्यार्थ्याचा रोल नंबर घेतला मी, इथं 8 नंबर टाकला आहे तो, आणि त्याचे 3 विषयाचे मार्क घेतलेत मी आणि त्यांची बेरीज केली, म्हणजे 3 विषयाचे मार्क घेण्यासाठी म्हणून मी अरे वापरला आहे. अरे म्हणजे ह्या मेमरी लोकेशनला ते व्हॅल्यू स्टोर्ड होतात त्यासाठी मी अरे वापरला आहे, लक्षात ठेवा. ओके तर इथं पाहते ओके रोल नंबर व्हेरिएबल बघा 6 नंबर लाईनला रोल नंबर हा डेटा मेंबर आहे. int रोल नंबरच्या वरती काही पब्लिक प्रायव्हेट प्रोटेक्टेड लिहिलेलं नाही आहे. जेव्हा असं काय नसेल तेव्हा हे जे काय असतील हे काय असतात डेटा मेंबर बाय डिफॉल्ट प्रायव्हेट असतात, म्हणजे ते त्या फक्त क्लासमध्येच ॲक्सेस होतात, क्लासमधल्या फंक्शनलाच ॲक्सेस होतात, क्लासच्या बाहेर ॲक्सेस होत नाहीत. रोल नंबर आणि मार्क्स, रोल नंबर हा साधा व्हेरिएबल आहे, फक्त तो एकच व्हॅल्यू स्टोअर करतो, एकच व्हॅल्यू स्टोअर करतो, लक्षात ठेवा. ओके हा अरे नव्हे. नंतर int मार्क्स, मार्क्स हा काय आहे अरे आहे, दॅट इज अ अरे. ओके अरे आहे म्हणून तो स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये मी साईज दिले, आणि वरती साईज आपण साईजची व्हॅल्यू किती दिली व्हेरिएबलची 3, म्हणजे मार्क्स स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये 3 आहे, लक्षात ठेवा. याचा अर्थ साईज कारण वरती किती आहे 3 आहे, त्याची व्हॅल्यू इथे रिप्लेस होते, त्यामुळे int मार्क्स ऑफ 3. ओके आता हा मार्क्स हा अरे आहे, लक्षात ठेवा. हा काय आहे अरे, कारण हा टोटल किती व्हॅल्यू स्टोअर करतो, मार्क्स नावाचं व्हेरिएबल 3 व्हॅल्यू स्टोअर करतो, म्हणजे 3 डिफरंट मेमरी लोकेशनला ओके 3 व्हॅल्यू स्टोअर करतो. ओके जर समजा असं काहीतरी अरे नावाचा कन्सेप्ट नसता आणि 3 व्हॅल्यू तुम्हाला स्टोअर करावं लागल्या असत्या, तर तुम्हाला असं करावं लागलं असतं int मार्क्स 1 मार्क्स 2 मार्क्स 3 अशी 3 व्हेरिएबल घ्यावी लागली असती, लक्षात ठेवा. तर ते इथं काय होतं, तुम्ही फक्त काय अरेचं नाव दिलात, पहिला डेटा टाईप त्याची इथे इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करणार त्या. ओके मार्क्स ऑफ साईज दिले, साईजवरती तुम्ही 3 दिलेली आहे. ओके समजा तुम्ही ती वाढवला तर 100 जर दिला तर साहजिकच ते टोटल 100 मार्क्स ते स्टोअर करू शकतं, लक्षात ठेवा. 100 विषयांचे मार्क्स ते स्टोअर करून ठेवू शकतं. वरचा मात्र रोल नंबर काय इथं अरे नाही आहे, त्यामुळे तो फक्त एकच व्हॅल्यू स्टोअर करतो, कारण त्याला स्क्वेअर ब्रॅकेट्स वगैरे काय दिलेलं नाही आहेत.
ओके. तर मार्क्स हा काय आहे, अरे आहे, लक्षात ठेवा. तर इथं बघा आपण क्लासचा जो डेटा मेंबर आहे, कुठला क्लासचा डेटा मेंबर मार्क्स आहे, हा आपण अरे केलेला आहे. त्याचा एक्झाम्पल आपण बघतोय. नंतर पब्लिकमध्ये वॉइड गेट डेटा. तर गेट डेटा हा फंक्शन आहे. ओके, वॉइड त्याची रिटर्न टाईप आहे. गेट डेटा काय करतोय, रोल नंबर घेतोय आणि मार्क्स घेणार आहे. यासाठी गेट डेटा फंक्शन वापरला आहे, जो आपण खाली डिफाईन केला आहे. नंतर पुढं वॉइड टोट अंडरस्कोर मार्क, म्हणजे टोटल मार्क्ससाठी मी असं दिले ते टोट मार्क. हा पण फंक्शन आहे, जो दोन्ही गेट डेटा आणि टोटल मार्क्स हे दोन्ही फक्त मी डिक्लेअर केलेत आणि ते डिफाईन मात्र क्लासच्या बाहेर केलेत, आउटसाईड द क्लास डिफाईन केले, लक्षात ठेवा. म्हणजे क्लास स्टार्ट कुठे झालं, डेफिनेशन 5 नंबरला त्याची डेफिनेशन स्टार्ट झाली ओपनिंग कधी ब्रॅकेटला, आणि क्लोज कुठे झाला आहे, तो 11 नंबरला क्लोज झाला आहे. हा क्लासच्या बाहेर आल्यानंतर आता त्याची डेफिनेशन बघा. ओके, 12 नंबरला वॉइड स्टुडंट 2 टाइम्स कोलन आहे, त्याला स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर म्हणतात. नंतर गेट डेटा आहे. ओके, तर हा स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर नंतर गेट डेटा आहे. आता हा ॲक्च्युली स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर म्हणजे काय आहे, तर ॲक्च्युली बघा, हे गेट डेटा आणि टोटल मार्क्स हे फंक्शन कोणाचे आहेत, क्लास स्टुडंटचे आहेत. 9 आणि 10 नंबरला दिसतात. तर मी ते फंक्शन डिफाईन कुठे करायला होता, क्लासच्या बाहेर डिफाईन करते. ॲक्च्युली आहेत कोणाचे, ते क्लास स्टुडंटचे आहेत. तर त्याचा प्रभाव असतो कुठंपर्यंत, क्लास सुरू झाला आणि शेवटपर्यंत असतो. म्हणजे क्लास कुठं सुरू झाला आहे 5 आणि संपला आहे कुठं 11, इथं त्याचा खरा प्रभाव असतो. पण मी तो बाहेर लिहितोय, त्यामुळे त्याचा प्रभाव वाढवायला पाहिजेत, म्हणून त्याचा स्कोप वाढवायला पाहिजेत, म्हणून हा स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर आपण वापरायचा. म्हणजे हा स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर आपण केव्हा वापरायचा, व्हेन वी यूज दिस स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, व्हेन वी आर defining any member function outside the class, then you have to compulsory use scope resolution operator. जेव्हा तुम्ही एखादा फंक्शन क्लासच्या बाहेर डिफाईन करताय, जसं इथं गेट डेटा 12 नंबर लाईनला बघा, गेट डेटा हा फंक्शन क्लास स्टुडंटच्या बाहेर तुम्ही डिफाईन करताय, तेव्हा तो त्या क्लास ॲक्च्युली क्लासच्या आतमधून तुम्ही तो बाहेर डिफाईन करताय, त्यामुळे त्याचा प्रभाव वाढवायला पाहिजेत. यासाठी म्हणून हे 2दा कोलन द्यायचे. ओके, तर 12 नंबर लाईनला बघा, तर हे जे काय आहे लाईन, जिला आयडेंटिटी लेबल असं म्हणतात, मेंबरशिप आयडेंटिटी लेबल असं म्हणतात या 12 नंबर लाईनला. तर वाईड काय सांगतं, रिटर्न टाईप सांगतं, स्टुडंट काय सांगतं, क्लासचं नाव सांगतं. स्कोप ऑपरेटर कोलन 2दा दिसतं, त्याला स्कोप ऑपरेटर म्हणतात. तो स्कोप वाढवतो, कारण तुम्ही फंक्शन क्लासच्या बाहेर डिफाईन केला आहे म्हणून. आणि गेट डेटा हे काय, स्टुडंट क्लासमधला गेट डेटा हा फंक्शन आहे, त्यासाठी गेट डेटा फंक्शनचं नाव. त्याच्या आतमध्ये काय दिसतं तुम्हाला आता, एंटर रोल नंबर, तुमच्या आउटपुटला पण दिसतं बघा, ते सी आउटमुळे एंटर रोल नंबर डबल कोटेशनच्या आतमध्ये ते प्रिंट होतं, एंटर रोल नंबर. त्याच्यानंतर खाली सी इन आहे बघा, सी इन रोल नंबर. ओके, इथं रोल नंबर आपण द्यायचं, सी रोल नंबरवरती आपला डेटा मेंबर आहे. ओके, तो इथं वापरला आहे. नंतर फॉर आय इज इक्वल टू हे लूप आहे. ओके, जे तुम्हाला मी नंतर प्रोग्राम एक्झिक्युशन होता स्टेप बाय स्टेप सांगेन. ओके, आता मी हा फंक्शन कुठं सुरू झाला आहे, गेट डेटा 12ला आणि संपला आहे कुठं, तो 21ला संपला आहे. तर त्याच्या बाहेर पडतो, मी परत पुढे जातो, पुढच्या ह्याला वाईड स्टुडंटला येतो, सिम्पल. परत 22 नंबरला येते, हे पण क्लास टोटल मार्क्स हा फंक्शन मी आउटसाईड द क्लास डिफाईन केला आहे, त्यामुळं इथं बघा 22 नंबर लाईनला वॉइड ही रिटर्न टाईप आहे, स्टुडंट हे क्लासचं नाव आहे. नंतर स्कोप ऑपरेटर आहे. स्कोप ऑपरेटर का, कारण फंक्शन आपण क्लासच्या बाहेर आउटसाईड द क्लास आपण डिफाईन करतो म्हणून. ओके, त्याचा प्रभाव वाढवण्यासाठी. नंतर टोटल मार्क TOT अंडरस्कोर मार्क्स हे फंक्शनचं नाव. त्याच्या आतमध्ये परत आपण काय केलं आहे, ओके, त्याच्या आतमध्ये परत लॉजिक आहे. ओके, तर बघा आता मेनपासून एक्झिक्युशन स्टार्ट होतं, बरोबर. ओके, तर आपण त्या प्रकारे जाऊयात आता. ओके, इथं पहा, ओके, मेनपासून एक्झिक्युशन स्टार्ट होतं. मी आलो मेनला, ओके पहा. ओके, स्टुडंट हा क्लास झाला, STU हा त्याचा काय झाला, ऑब्जेक्ट. STU ऑब्जेक्ट झाला. ओके, म्हणून STU हा ऑब्जेक्ट, तर त्या STU ऑब्जेक्टसाठी त्याचा रोल नंबर आणि मार्क्स मी एंटर करतो आहे. ओके, STU. ओके, STUच्या आतमध्ये आल्यानंतर, ओके बघा, STUच्या आतमध्ये आल्यानंतर STU झाला ऑब्जेक्ट, त्याच्या पुढं STU डॉट गेट डेटा. ऑब्जेक्टचा उपयोग करून आपण फंक्शनचा कॉल करतो आहे, STU डॉट गेट डेटा. इथून कंट्रोल कुठं जातं, 32 नंबरला आहोत आपण आता. 32 नंबरवरून आपण कंट्रोल कुठं जातो, गेट डेटा कुठं आहे बघा, आता गेट डेटा आहे 12 नंबरला, तिथं कंट्रोल जातो 12 नंबरवरला. तिथे गेल्यानंतर त्याच्या आतमध्ये जातो, ओपन कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये. एंटर रोल नंबर प्रिंट होतं बघा, तुमच्या आउटपुटला पण दिसते बघा एंटर रोल नंबर. ओके, आउटपुटला पण दिसते बघा एंटर रोल नंबर. ओके, प्रिंट झालं. सी इन हे इनपुटसाठी काम करतं. रोल नंबर हे व्हेरिएबल आहे, त्या व्हेरिएबलला जी व्हॅल्यू द्याल तुम्ही ती स्टोअर होणार आहे. रोल नंबर 8 दिले आहेत मी इथं. ओके, 8 स्टोअर झाला. रोल नंबर किती झाला, 8 हा स्टोअर झाला. पुढं फॉर, ओके, फॉर INT
आय हे व्हेरिएबल डिक्लेअर केलं आहे इंटिजर टाईपचं इज इक्वल टू 0. सुरुवातीला व्हॅल्यू किती 0. ओके. नंतर पुढं सेमिकोलनच्या पुढं आय किती आय लेस दॅन साईज असं आहे बघा तिथं. ओके. पहिली इनिशियलायझेशन केलं आय इज इक्वल टू 0, आयला व्हॅल्यू 0. नंतर कंडिशन टेस्ट करतो आहे, आयची व्हॅल्यू 0 लेस दॅन साईज किती दिली आपण, साईज 3 आहे. इथं वरती आहे बघा साईज ही. ओके. इथं आहे बघा साईज, इथे दिसते का साईज. ओके. इथे साईज दिली बघा लाईन नंबर 3ला साईज 3 दिली, बरोबर आहे का. ओके. लाईन नंबर 3ला काय दिले आपण, साईज 3 दिले. ओके. इथं आलो बघा, किती दिले आपण 3 दिले. ठीक आहे. आता इथं म्हणून आता कुठं आहे बघा, आपण आलो आता लाईन नंबर 16ला बघा, लाईन नंबर 16ला फॉर आय इज इक्वल टू 0. नंतर आय 0 लेस दॅन साईज किती 3. म्हणजे 0 हे 3पेक्षा लहान आहे. कंडिशन ट्रू झाली, आय प्लस प्लस होतो. म्हणजे आय किती झाला आता 1 झाला. ओके. पण आयची व्हॅल्यू आपण घेतोय किती 0, जी कंडिशनला चेक करताना व्हॅल्यू असते ती कन्सिडर चेक करतोय, आणि आय प्लस प्लस आपण नेक्स्ट टाईमला घेतोय, हे लक्षात ठेवा. ओके. तर आय किती आता सुरुवातीला आहे 0. ओके. आय किती आहे सुरुवातीला 0 आणि आय प्लस प्लस किती झालं आहे 1, जे नेक्स्ट टाईमला घेणार आहे आपण. आतमध्ये आलो. ओके. सी आउटमुळे प्रिंट झालं एंटर. ओके. एंटर. ओके. एंटर मार्क्स इन सब्जेक्ट. ओके. एंटर मार्क्स इन सब्जेक्ट असं प्रिंट झालं. त्याच्या पुढं आउटपुट दिसते बघा, हां सब्जेक्ट. ओके. सब्जेक्ट टी SUBJECT टी नंतरच्या पुढचं एक असं प्रिंट झालं आउटपुटला बघा. तर हे एक कसं आलं आहे, तर लेफ्ट शिफ्ट आहे बघा, 2 टाइम्स लेस दॅन आहे, त्याच्या पुढं ब्रॅकेटच्या आतमध्ये दिले बघा आय प्लस 1. आय किती आहे आता 0, 0 प्लस 1 किती 1, तर ते 1 म्हणून त्या एंटर मार्क्स इन सब्जेक्ट 1 असं दिसते बघा. सब्जेक्ट नंतर 1 हा याच्यामुळे आला आहे. त्याच्या पुढं परत लेफ्ट शिफ्ट आहे, 2दा लेस दॅन आहे, त्याच्या पुढं डबल कोटेशनच्या आतमध्ये कोलन आहे, एवढं प्रिंट झालं. त्याच्या पुढं काय बघा सी इन मार्क्स ऑफ आय. आता व्हॅल्यू द्यावी लागणार आहे. ओके. म्हणजे एवढं प्रिंट झालं मार्क्स ऑफ आय. आय किती आहे मार्क्स ऑफ 0ला. मार्क्स हा अरे आहे, अरे काय करतो एकापेक्षा जास्त व्हॅल्यू स्टोअर करतो. तर मार्क्स ऑफ आय, आय किती आता 0, म्हणजे मार्क्स ऑफ 0 ह्या लोकेशनला तुम्ही किती दिले बघा आउटपुटला इथं 67. म्हणजे मार्क्स ऑफ 0 व्हॅल्यू किती स्टोअर होते 67 ही स्टोअर्ड होते. मार्क्स ऑफ 0ला किती व्हॅल्यू स्टोअर होते 67. ओके. ही स्टोअर्ड होते. परत कंट्रोल बॅक जातो फॉरला, कारण अजून कंडिशन बरोबर आहे म्हणून. पुढे गेला परत आयची व्हॅल्यू किती, जी बदललेली व्हॅल्यू किती 1, टेस्ट कंडिशनला जातो 1 लेस दॅन साईज किती 3, 1 हे 3पेक्षा लहान आहे. ओके. बरोबर आहे म्हणून परत पुढे आलो आय प्लस प्लस. म्हणजे आता आय किती झाला आहे 1 आणि आय प्लस प्लस म्हणजे किती झाला आय 2. परत आतमध्ये आलो एंटर मार्क्स इन सब्जेक्ट परत प्रिंट झालं. परत पुढं आय प्लस 1. आय किती आहे आता 1, लक्षात ठेवा. कंडिशनला कुठे चेक केला आहे पण 1 प्लस. ओके. 1 प्लस 1 किती झाला 2 म्हणून प्रिंट होतं आहे एंटर मार्क्स इन सब्जेक्ट 2, 2 आकडा प्रिंट झाला आहे तो. नंतर पुढं कोलन जो आहे बघा डबल कोटेशनच्या आतमध्ये कोलन, लाईन नंबर 18ला बोलते मी, लास्ट एकदम कोलन आहे तो प्रिंट झाला. त्याच्या पुढं आपण जे मार्क देतो बघा, किती दिलेत मार्क मी ते 45 दिलेत. ओके. सी इनला जे 44 मार्क देतात ते कुठं स्टोअर होतं मार्क्स ऑफ आयला. आय किती आहे आता 1. ओके. आय किती आहे आता आपला 1, त्यामुळे मार्क्स ऑफ 1 या लोकेशनला. ओके. मार्क्स व्हेरिएबलच्या 1 लोकेशनला मेमरी लोकेशनला किती व्हॅल्यू स्टोअर होणार आता 45 स्टोअर होते, लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर परत कंट्रोल कुठं येतो फॉरच्या बाहेर पडतो. ओके. परत फॉरला येतो कारण कंडिशन अजून फॉल झालेली नाही आहे. परत आय किती झाला, आय इन्क्रीमेंट झाला होता तो किती 2, आता येतो 2 लेस दॅन साईज. 2 हे साईजपेक्षा 3पेक्षा लहान आहे, कंडिशन ट्रू. आय प्लस प्लस. आय किती झाला आता 3. आय किती झाला 3. ओके. आय टेस्ट कंडिशनला किती आहे 2, इन्क्रीमेंट झाला किती 3. हा 3 इन्क्रीमेंट झाला आपण पुढच्या वेळेला वापरतोय, लक्षात ठेवा. ओके. ह्याच गोष्टीसाठी लक्षात ठेवा, हे जे आपण पाहिलं म्हणूनच हे फॉर लूप, हे लूपिंग स्टेटमेंट वगैरे आपल्याला समजायला हव्यात. म्हणूनच मी तुम्हाला काही बेसिक लेक्चर्स अगोदर पाठवली होती. ॲक्च्युअल आपले नोट्स आणि हे व्हिडिओ लेक्चर सुरू होण्यापूर्वी तुम्हाला मी पाठवली होती की जेणेकरून तुम्हाला त्याचं नॉलेज मिळावं. ओके. तर जर कोणाला ते पाहायला नसाल तर बघा, नसेल तर फॉर लूपची व्हिडिओज यूट्यूबला वगैरे ट्राय करून बघा. आणि एकदा समजत नसेल तर ओके यूट्यूबला वगैरे फॉरची सी प्रोग्रामिंगमध्ये फॉरचे व्हिडिओ बघा वाटल्यास. ओके. तर इथं बघा आयची व्हॅल्यू किती आहे आता 2 लेस दॅन 3, कंडिशन ट्रू आहे. आय प्लस प्लस 3 झाला. आतमध्ये आलो एंटर मार्क्स इन सब्जेक्ट. ओके. एंटर मार्क्स इन सब्जेक्ट प्रिंट झालं. आता पुढं
लेफ्ट शिफ्टच्या नंतर ब्रॅकेटच्या आतमध्ये i+1 आहे. आय किती आहे आपला 2 + 1 किती 3 म्हणून प्रिंट झाले 3. त्याच्या पुढं कोलन आहे, कोलनच्या पुढं ओके 54 हे दिले कुणामुळं सीनमुळं देतो आहे. ते 54 कुठं स्टोर होतं मार्क्स ऑफ आयला. आय किती आहे आपला आता आय किती आहे 2 आहे लक्षात ठेवा. वरच्या स्टेटमेंट आणि खालच्या स्टेटमेंटमध्ये गफलत करून घेऊ नका. 18 नंबरला मी सब्जेक्टच्या पुढं 3 जरी आलं तर ते i+1 आहे म्हणजे 2 + 1 3 झालं. इथं फक्त मार्क्स ऑफ 2 आहे आय आहे. मार्क्स ऑफ आय म्हणजे किती आय किती आहे 2. तर मार्क्स ऑफ 2 ह्या लोकेशनला 54 काय होतं स्टोर होतं. परत काउंटर फॉर लूपला वरती जातो. आय लेस दॅन साईज आय किती आहे आपला आता मगाशी वाढल्यामुळे तो झाला 3 लेस दॅन साईज किती आहे 3. ही कंडिशन काय होते फॉल्स. हवा असेल तर ते पेपरवरती लिहा मग तुम्हाला पण समजायला सोपं जाईल. फॉर्मपासून बाहेर पडला परत ब्रॅकेट क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट आहे 21 नंबरला. हे वाईड गेट डेटामधून तो बाहेर पडतो आणि कुठे येतो आता मेनमध्ये येतो आणि 33 नंबर लाईनला येतो. कुठे येतो कारण गेट डेटावरून कॉलवरून तो वरती गेला होता. आता कुठं आला तो 33 नंबर लाईनला. इथून परत कुठं तो स्टुडंट टोटल मार्क्सला आला ओके म्हणजे 22 नंबर लाईनला आला. किती नंबरला आला 22 नंबर. 33वरून कुठं आला 22 नंबरला त्याच्या आतमध्ये आला. INT टोटल हे व्हेरिएबल डिक्लेअर केलं आहे जे माझ्या लॉजिकला लागते म्हणून डिक्लेअर केलं आहे. टोटलला व्हॅल्यू 0 दिली. पुढं परत फॉर INT आय आता सेम मगाचंच लूप इथे आहे बघा सेम तसंच आहे. फॉर INT आय इज इक्वल टू 0 आयची व्हॅल्यू 0 लेस दॅन साईज किती 3 आहे जी वरती आपण बघितली ओके. साईज 0 लेस दॅन 3 कंडिशन ट्रू i++ आय किती झाला आता 1 झाला ओके. आतमध्ये आलो. टोटल इज इक्वल टू टोटल प्लस मार्क्स ऑफ आय. टोटल इज इक्वल टू हे टोटल जे आहे टोटल इज इक्वल टू नंतरचं टोटल आहे. वरती आपण व्हेरिएबल टोटलला 0 दिले बघा 24 नंबरला तर ते किती होतं इथं 0 प्लस मार्क्स ऑफ आय किती आहे आता 0 म्हणजे मार्क्स ऑफ 0ची व्हॅल्यू किती होती पहिल्यांदा बघा 67 आहे म्हणजे टोटल 0 अधिक मार्क्स किती 67 यांची बेरीज होते ओके. टोटल 0 अधिक मार्क्स किती 67 यांची बेरीज किती झाली 67 झाली आणि ती व्हॅल्यू कोणाला असं नव्हते टोटल या व्हेरिएबलला. टोटल इज इक्वल टू आहे की त्याच्या टोटल व्हेरिएबल ते असं झाली म्हणजे व्हेरिएबल किती झालं आता ते टोटलची व्हॅल्यू 67 झाली. परत पुढच्याला आलं मी सी आउट डबल कोटेशनच्या आतमध्ये //मध्ये नेक्स्ट 2 लाईन खाली येतं आउटपुटला दिसतं बघा जरा खाली आले ते टोटल मार्क्स ओके सॉरी ओके इथे येणार नाही ते अजून फॉर लूप अजून कंप्लीट व्हायला नाही ओके. ते झालं टोटलची स्टेटमेंट वर्कआउट झाली ओके म्हणजे 26 नंबर वर्कआउट झाली ते परत वर जातं कारण फॉर लूपला जोपर्यंत फॉर लूपची कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत ते फॉर लूपपासून नेक्स्ट स्टेटमेंट असेल त्याच्यावरतीच काम करतं आणि जेव्हा फॉर लूपची कंडिशन फॉल्स होईल तेव्हा ते त्याची नेक्स्ट स्टेटमेंट सोडून त्याच्या पुढच्या स्टेटमेंटवरती जाऊन ते एक्झिक्यूट करतं. आता फॉर लूप 25 नंबरला आहे 25 वरून ते काम 26 वरती करणार जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे. परत 26 पासून परत 25ला येणार ओके. परत आलं आय व्हॅल्यू मगाशी वाढलेली किती 1 लेस दॅन 3 कंडिशन ट्रू ओके. म्हणून कुठं आलं ते i++ करतं आय किती ओके आय झाला 2 आतमध्ये आलं. टोटल इज इक्वल टू मगाशी टोटल इज इक्वल टू टोटल हे जे टोटल आहे त्या ठिकाणी मगाशी 0 + 67 झालं होतं ते 67 टोटल प्लस मार्क्स ऑफ आय दिले तर हे जे टोटल आहे म्हणजे लेफ्ट साईडला टोटल आहे इज इक्वल टू टोटल प्लस मार्क आहे म्हणजे लेफ्ट साईडचं टोटल हे आहे तसं राहतं त्याला आपण इक्वल टूच्या पुढचं कॅल्क्युलेशन करतं. त्यामुळे त्या टोटलला 67 लेफ्ट साईडचं टोटल सोडून राईट साईडला जे टोटल प्लस मार्क्स आहे त्या टोटलला 67 प्लस मार्क्स ऑफ आयची व्हॅल्यू किती 1 मग आय 1ला व्हॅल्यू किती आहे 45 किती आहे 45 ओके. तर ही ती किती होणार बघा यांची बेरीज केली तर म्हणजे टोटल अगोदर 67 पण मार्क्स ऑफ 1ला किती आहे 45 ही बेरीज किती होणार 7 आणि 5 12 1 चला आणि किती 5 झालं 7 आणि 5 11 ओके म्हणजे 112 दोघांची बेरीज होणार आणि 112 ही कुणाला लेफ्ट साईडच्या टोटलला असाइन होणार ओके. परत फॉर लूप वरती जाणार कारण जोपर्यंत कंडिशन फॉल्स होत नाही ते तोपर्यंत वरती ओके. परत आला आयची व्हॅल्यू किती आली आयची व्हॅल्यू मग अशी इन्क्रीमेंट झालेली 2 आता इथे असं झाली 2 लेस दॅन 3 कंडिशन ट्रू i++ 3. परत खाली आलं टोटल लेफ्ट साईडचं टोटल इज इक्वल टू मगाची टोटल किती झालं होतं ओके 112 अधिक मार्क्स ऑफ आय किती आहे आता I1 आहे सॉरी I2 आहे आता सगळ्यात लास्ट किती आलं आहे 2 ओके. तर ते मार्क्स ऑफ 2 ओके मार्क्स ऑफ 2ला व्हॅल्यू किती असायला आहे मार्क्स ऑफ 2ला 54 आहे तर ते 54 ओके. तर यांची बेरीज होणार मगाशी किती 112 अधिक 54 किती होणार 166 आणि ते कोणाला असाइन होणार लेफ्ट साईडच्या टोटलला. परत वरती जाणार फॉर लूपला. आता आय व्हॅल्यू किती झाले ओके आयची व्हॅल्यू किती झाली 3 लेस दॅन 3 कंडिशन फॉल्स
म्हणून ते 25 नंबरवरून 26ला येणार आणि डायरेक्ट कुठे येणार 27ला, आणि ते प्रिंट करणार काय टोटल मार्क्स, जे सगळ्यात खाली दिसतं बघा स्लॅश एनमुळे 2 लाईन खाली आले, टोटल मार्क्स, आणि टोटल व्हॅल्यू किती आहे टोटल व्हेरिएबल व्हॅल्यू किती असणार आहे 166. ओके, इथून कंट्रोल परत कुठे येणार मेनमध्ये आणि प्रोग्रामचा एंड होतो. तर बघा इथं आपण काय बघितलं, ओके इथं काय बघितलं आपण अरे बघितला, कुठला अरे, ओके एक म्हणजे आपलं टायटलच काय आहे या प्रोग्रॅमच्या संदर्भानं अरे ॲज अ क्लास मेंबर. तर इथं बघितलं तर 7 नंबर लाईनला जे मार्क्स आहे हा डेटा मेंबर आहे, हा क्लासचा डेटा मेंबर आणि हा अरे आहे. ओके